जे 12 ज्योतिर्लिंगाचं नित्य सकाळी आणि संध्याकाळी स्मरण करतात त्याचे सप्त जन्मातले पाप नष्ट होत असतात। म्हणून शिवपुराणामध्ये ह्या 12 ज्योतिर्लिंगाचं महत्त्व सांगितलेलं आहे। पहिलं ज्योतिर्लिंग त्या भूमंडलामध्ये कसं प्रगट झालं ऐका। चंद्रलोकामध्ये चंद्रदेव राहतात आणि ह्या चंद्रदेवाला दक्ष महाराजांच्या 27 मुली आहेत। हे 27 नक्षत्र आहेत आणि ह्या 27 मुली दक्ष महाराजाने चंद्र महाराजांना दिल्यात, चंद्र भगवंताला दिल्यात। पण याच्यामध्ये सगळ्यात देखणी होती, सगळ्यात सुलक्षणी होती, सगळ्यात रूपवान होती, तिचं नाव आहे रोहिणी। आणि ती रोहिणी चंद्राला अधिक प्रिय होती म्हणून चंद्र रोहिणी संग चांगलं वर्तन करायचा, पण बाकीच्या 26 जणीला पाहिजे तितका मान, पाहिजे तितकं प्रेम, पाहिजे तितकी आपुलकी देत नव्हता। म्हणून बाकीच्या 26 मुली थोड्याशा नाराज व्हायच्या। पण आता किती दिवस हे दुःख सहन करणार। एक दिवस पित्यांकडे गेल्या, दक्ष महाराजांकडे, आणि दक्ष महाराजाला म्हटले, बाबा तुम्ही आमच्या पतीला जरा समजून सांगा, तो रोहिणीवर अधिक प्रेम करतो, पण आमच्या सगळ्या जणीला पाहिजे तितकं तो प्रेम देत नाही, म्हणून तुम्ही त्याला समजून सांगा। चंद्र महाराजाला थोडंसं वाईट वाटलं, आपलं ते दक्ष महाराजांना। दक्ष महाराज गेले आणि चंद्र महाराजाला समजून सांगितलं, पण चंद्राने काही ऐकलं नाही। शेवटी असा प्रसंग झाला, सांगून सांगून माणूस किती वेळेस सांगत असतो, 2दा 3दा जास्तीत जास्त। मुली परत एकदा वडिलाकडे गेल्या आणि म्हणल्या, बाबा जरा उच्च स्वरात बोलले बर का, एवढा सापडलं होतं का तुम्हाला आमच्यासाठी? दुसरा बघायचं ना, एकाच घरात सगळ्या 26 ते 27 घातल्यात, तो काही केले आमच्याशी चांगला वर्ताव करत नाही, आता आम्हाला त्याचा राग यायला लागला। दक्ष महाराजाला जरा अति वाईट वाटलं, दक्ष महाराज गेले, चंद्र महाराज माझ्या सुलक्षणी असणाऱ्या 27 मुली मी तुम्हाला पत्नी म्हणून अर्पण केल्या आणि माझ्या बाकीच्या 26 मुली तुमच्या घरामध्ये दुःखी आहेत, इथून पुढे त्यांचं घराणं माझ्यापर्यंत आलं नाही पाहिजे, म्हणून सगळ्यांना समान वागणूक द्या। चंद्र महाराजाला वाटलं, बापरे, सासरा तर उंच आवाजच बोलायला लागला। चंद्र महाराज म्हणले, बाबा तुमच्या घरच्या भाकरी भाजा, आमच्या संसारात ढवळाढवळ करू नका, बायका कशा सांभाळायचे हे मला माहिती आहे, तुम्ही येऊन मला सांगावे एवढा बुद्धू मी नाहीये। राग आला दक्ष महाराजांना, मी तुला 4 ज्ञानाच्या गोष्टी समजून सांगतोय, तू मला मागं फिरून बोलतोस, जा, माझा तुला शाप आहे, तू क्षयरोगी होशील। दक्षने शाप दिला महाराज आणि चंद्राला क्षयरोग प्राप्त झाला। आता हा क्षयरोग कशाने बरा होईल? सगळ्या देवांकडे फिरला पण कोणीच त्याला उपाय सांगितला नाही। शेवटी त्याला नारद ऋषी भेटले आणि नारदाने सांगितलं, तुझा हा क्षयरोग फक्त देवादी देव महादेवाच्या भजनानेच नष्ट होऊ शकतो। तू मृत्यूलोकामध्ये जा आणि सुंदर असं महादेवाचं भजन कर। चंद्रलोक सोडला, चंद्र महाराज मृत्यूलोकामध्ये आले। समुद्राच्या तीरावर सौराष्ट्र प्रांत होतं, त्या सौराष्ट्र प्रांतामध्ये समुद्राच्या तीरावर सुंदर पार्थिव शिवलिंग तयार केलं आणि 6 महिने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचं भजन केलं। ते भजन पूर्ण झालं आणि 6 महिने झाल्यावर भगवान आशुतोष त्याच्यावर प्रसन्न झाले। बोली शंकर भगवान की जय। बाबाने विचारलं, अरे कशासाठी भजन केलंस? बाबा मला माझ्या सासऱ्याचा शाप आहे, दक्ष महाराजांचा क्षयरोग झाला, माझा हा क्षयरोग बरा करा, नष्ट करून टाका। महादेव म्हणले, भाऊ माझा पहिले एकदा सासरा होता तू, त्याने माझा पण एकदा असाच अवमान केला होता, म्हणून एका बायकोला मला मुकावं लागलं, त्याचा शाप मी लगेच नष्ट करणार नाही, पण तुला वचन देतो, तू माझं भजन केलंयस ना तर शुक्ल पक्षात तुझी वृद्धी होत जाईल आणि कृष्ण पक्षात तू कमी कमी होत जाशील। अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत तू कलेकलेनं वाढत जाशील, पौर्णिमेला तुला पूर्ण रूप प्राप्त होईल।
आणि पौर्णिमेपासून पुन्हा क्षय होऊन जाऊन अमावस्येला तू पूर्ण लुप्त होत जाशील, हे माझं वरदान. तो म्हणला बरं झालं बाबा, याची तीव्रता कमी केली, पण मी एवढं 6 महिने तुमचं भजन केलं, माझ्यासारखे अनेक दीनदुखी रोगी लोक असतील, तेही तुमचं भजनासाठी इथपर्यंत येतील, म्हणून तुम्ही जसं माझ्यासाठी कैलासातून ह्या मृत्यू लोकात आलात ना, तर तुम्ही ह्याच ज्योतिर्लिंगामध्ये वास्तव्य करा. आणि महादेवाचं पहिलं ज्योतिर्लिंग प्रगट झालं. बोली सोमनाथ भगवान की जय. सौराष्ट्रे सोमनाथंच. दुसरा आहे श्रीशैल्यम मल्लिकार्जुनम. काल महादेवाचे पुत्र पण केलं होतं, निघून गेले होते, गणपतीचं लग्न झालं, रुसून निघाले आणि मृत्यू लोकात आंध्र प्रदेशला एक पर्वत आहे, त्या पर्वताचं नाव आहे क्रोच पर्वत. त्या क्रोच पर्वतावर कार्तिक स्वामी गेलेत, सुंदर आश्रमाची स्थापना केली आणि तिथं राहू लागले. पण पार्वती माता महादेवाला म्हणली, आपला पुत्र रुसून गेला, त्यांनी काही आनंदाने घर नाही सोडलं, म्हणून आपण एकदा जाऊ, त्याला समजून सांगून परत घेऊन येऊ. महादेव पार्वती दोघ जण कैलासातून क्रोच पर्वतावर आलेत. कुमार, आम्ही तुझ्या संग छल नाही केला, कपट नाही केलं, आम्ही दोघालाही सारखेच पण सांगितले होते, पण गणेश बुद्धिमान, त्याने घरीच आमची पूजा केली, आमची प्रदक्षिणा केली, म्हणून त्याचा विवाह आम्हाला करणं भाग पडला. आम्ही तुझाही विवाह करतो, तो आमच्या सोबत चल. कुमार कार्तिकेयने सांगितलं, बाबा मी काल प्रतिज्ञा केली आणि माझी प्रतिज्ञा भीष्म प्रतिज्ञा आहे, मी आता पुन्हा परत येणार नाही, आणि माझी कृपा आहे, तुम्हाला विनंती, तुम्ही इथं राहू नका, मला एकट्याला भजन करू द्या. आता पुत्राचा हा स्वर ऐकल्याच्या नंतर दोघांनाही थोडं दुःख झालं. दोघ जण त्या आश्रमातून निघाले, पण क्रोच पर्वतापासून 12 किलोमीटरवर एक पर्वत आहे, त्याचं नाव आहे श्रीशैल्यम पर्वत. महादेव पार्वती त्या पर्वतावर गेले आणि दोघांनी विचार केला, आपला पुत्र जर का मृत्यूलोकामध्ये वास्तव्य करत असेल तर आपणही त्याच्यासाठी इथं राहू आणि आपण दोघं ह्या पर्वतावर वास्तव्य करू आणि प्रत्येक अमावस्येला मी भेटायला जात जाईल. कोण? महादेव. आणि प्रत्येक पौर्णिमेला तू भेटायला जायचं. दोघाला वरदान नियम लावून घेतला आणि तिथं राहू लागले. आंध्र प्रदेशला तामिळनाडूतले लोक ते एका ज्योतिर्लिंगामध्ये दोघांचंही वास्तव्य आहे. महादेवाला अर्जुन म्हणतात आणि पार्वतीला मल्लिका म्हणतात, म्हणून दुसरं ज्योतिर्लिंग मृत्यूलोकामध्ये स्थापन झालं. बोली मल्लिकार्जुन भगवान की जय. तिसरा आहे उज्जैनचं, मध्य प्रदेशला क्षिप्रा नदीच्या तीरावर. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, पुरी, द्वारावती चैव सप्तेतः मोक्षदायिका. अवंतिका नगरीच्या तीरावर एक सुंदर नगर होतं, त्याचं नाव आहे अवंतिका, क्षिप्रा नदीच्या तीरावर, पण त्याला आज आपण सगळेजण उज्जैन म्हणतो. तिथं एक राक्षस राहत होता त्या नगरीच्या बाहेर, त्याचं नाव आहे दूषण. सगळ्या लोकांना त्रास द्यायचा, तो हाणायचा, मारायचा, कोणाला मृत्युमुखी पाडायचा. ह्या राक्षसाच्या तापातून मुक्ती मिळावी म्हणून धर्मवाही ब्राह्मणाचे 4 मुलं होती. सुकृत, सुव्रत, मेधाप्रिय आणि त्या ठिकाणी सांगितलं देवव्रत, असे 4 मुलं. आणि ह्या 4ही मुलाने सुंदर महादेवाची पिंड स्थापन केली आणि पूजन करू लागले. पण एका दुष्ट व्यक्तीने जाऊन त्यांना सांगितलं, त्या राक्षसाला, की तुला मारण्यासाठी हे ब्राह्मणाचे मुलं भक्ती करायला लागले, तुझा विनाश व्हावा म्हणून. त्या दूषण राक्षसाला राग आला आणि दूषण राक्षस त्या 4ही मुलाला मारण्यासाठी त्या शिवमंदिराजवळ गेला आणि पूजेमध्ये रत असणारे त्या ब्राह्मण मुलाला बघितलं आणि त्यांना मारण्यासाठी तलवार काढली, मारणार इतक्यात तिथून महाकाल प्रगट झाले आणि वरच्या वर त्याची तलवार धरून त्याची तलवार घेऊन त्याच दूषण राक्षसाचा वध केला. 4ही मुलांचं रक्षण केलं. अकाल मृत्यु वो मरे जो कर्म करे चांडाल का, काल भी उसका क्या बिगाड़े जो भक्त हो महाकाल का.
बोली महाकालेश्वर भगवान की। तिसरं ज्योतिर्लिंग प्रगट झालं। चौथं ज्योतिर्लिंग विंध्याचल पर्वत, उज्जैन पासून 150 किलोमीटर वर येतं। विंध्याचल पर्वत जो होता तो सुमेरू पर्वताचा भाऊ होता। आणि एक दिवस असा प्रसंग झाला, देवर्षी नारदाची त्याची भेट झाली आणि त्या विंध्याचल पर्वताला देवर्षी नारदाने सांगितलं, तुझ्या भावाने समुद्र मंथनाच्या वेळेस देवलोकांना सहकार्य केलं म्हणून त्याची कीर्ती जगामध्ये आहे। तुझं काय? तुझं तर नाव कोणाला माहिती सुद्धा नाही। काय करतो तू? जीवन जगतोय कशासाठी? पश्चाताप झाला आणि नर्मदा नदीच्या तीरावर जाऊन 6 महिने भगवान शंकराचं भजन केलं। आशु शीघ्रं तुष्यति इति आशुतोषः। आशुतोष भगवान प्रसन्न झाले। काय पाहिजे? प्रभू, माझं ह्या जगामध्ये काहीच कीर्ती नाहीये। माझ्या भावाने परोपकारासाठी आपलं जीवन बहाल केलं होतं म्हणून त्याची कीर्ती, माझीही कीर्ती त्याच्या संग राहावी म्हणून तुमचं भजन केलं। काय पाहिजे? काही नाही, तुम्ही फक्त माझ्या कुशीमध्ये वास्तव्य करा आणि जो कोणी व्यक्ती तुमची तीर्थयात्रा करत इथपर्यंत येईल, दर्शन घेईल, त्याचंही जीवन कीर्तिमान व्हावं याच्यासाठी तुम्ही माझ्या कुशीमध्ये वास्तव्य करावं। आणि भगवंताने त्याला आशीर्वचन दिलं आणि स्वतः वचन दिलं, मी तुझ्या पर्वतावर राहील। आणि भगवान परमात्मा तिथं एक ज्योतिर्लिंगाच्या रूपाने राहिले। बोली ओंकारेश्वर भगवान की जय। ओंकारेश्वराच्या रूपामध्ये 4थं ज्योतिर्लिंग स्थापन झालं। 5वं ज्योतिर्लिंग आहे आपला हा भारत देश आणि भारत देशाच्या 3ही बाजूना नुसतं पाणी आहे आणि एका बाजूना पर्वत आहे। लक्षात ठेवा, द्वारकेला समुद्र, समुद्राच्या तीरावर द्वारका, रामेश्वर समुद्राच्या तीरावर दक्षिण, पश्चिम जगन्नाथपुरी समुद्राच्या तीरावर आणि एका दिशेनं आहे पर्वत, त्याचं नाव आहे हिमालय पर्वत। त्या हिमालय पर्वतावर देवाचं वास्तव्य आहे, बद्रीनाथाचं। आणि हरिद्वार संपल्याच्या नंतर बद्रीनाथला जो रस्ता लागतो ना, तिथून पुढची सगळी भूमी ही देवभूमी आहे, ती मृत्यूलोकातली भूमी नाही आहे। म्हणून तुम्हाला जागी जागी पाट्या दिसतील, देवभूमी में आपका सहर्ष स्वागत। ही स्वर्गातली भूमी आहे आणि तिथून जायचा रस्ता आहे स्वर्गाला। ज्याला जायचं असेल त्याने निघा सप्ताह झाल्यावर। पांडव ह्याच रस्त्याने गेलते ना बद्रीनाथ। तिथं नर नारायण दोघ जण उपासना करत होते। मग आपल्या उपासनेला कोणाचा तरी आशीर्वाद असावा, ज्याची उपासना केल्यावर जीवनाचं कल्याण होतं। शिवम कल्याणम ददाति इति शिवः। भगवान शंकराची बद्रीनाथ पासून पुढे 15 किलोमीटर वर स्थापना केलेली, त्याचं नाव आहे केदारनाथ। स्थापना केली, दोघं भाऊ देवभक्त तिथं पूजन करू लागले। द्वापार युगाचा शेवट होता। भगवान श्रीकृष्णाने आपला लीला अवतार संपवला। पांडवांना कळलं, पांडव स्वर्गाला निघाले। बद्रीनाथचं दर्शन घेतलं, केदारनाथ पासून पुढे प्रवास सुरू झाला। पण जाताने या 5 पांडवामध्ये एक जो होता भीमदादा, हा मोठा बलवान होता, त्याच्यासारखं बळ जगात कोणाला नव्हतं। भगवान शंकराला असं वाटलं, भीमदादाची जरा परीक्षा घ्यावी। देवाला सगळं सहन होतं, पण भक्ताचा झालेला अभिमान देवाला कधी सहन। समान भारदेवा। भगवंताने
रेड्याचं रूप घेतलं आणि त्यांच्या मधामधात करू लागले. धर्मराजा म्हणले, अरे कोणतरी पशु याला जरा सोयला लाव. भीमाने त्याची शेपूट धरली, उचलून त्याला खाली फेकायचं होतं अलकनंदामध्ये. शेपूट धरली आणि ते रेड्याने खाली मुंडकं खुपसलं. जेच मुंडकं खुपसलं तर ते मुंडकं निघालं कुठं? नेपाळमध्ये. बोल पशुपतीनाथ भगवान की. आणि तिथं राहिलं फक्त धड हातात आलं. ते ज्योतिर्लिंग आहे. बोल केदारनाथ भगवान की. केदारनाथ आणि पशुपतीनाथ दोन्ही मिळून एक ज्योतिर्लिंग आहे. दोन्ही लिंगाची यात्रा झाल्यावर एक ज्योतिर्लिंग पूर्ण होत असतं. हे झालं ज्योतिर्लिंगाची यात्रा. त्याच्यानंतर 6वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. कुंभकर्णाचा वध झाला आणि कुंभकर्णाची एक पत्नी होती, तिचं नाव आहे कर्कटी आणि तिचा मुलगा होता भीम नावाचा. त्या भीमाने एक दिवस कर्कटीला विचारलं, माझ्या वडिलाला नेमकं मारलं कोणी? काय गुन्हा होता माझ्या वडिलाचा? म्हणले काहीच नाही. तुझ्या मोठ्या काकाने सीतेचं हरण केलं होतं. रावणाला मारण्यासाठी राम तिथं आले आणि तुझ्या काकाला वाचवण्यासाठी तुझे वडील गेले आणि रामाच्या हातून त्यांचा वध झाला. कुंभकर्णाला मारलं कोणी? रावण. माझ्या वडिलाला विष्णूने मारलं ना तर मी त्यांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतलं अजयतेचं, मी अजय होईल, मी कोणाकोणा हरलो नाही पाहिजे. आणि त्याने वरदान मागून घेतल्यावर या मृत्यू लोकातल्या सगळ्या लोकांना तो त्रास देऊ लागला. मारत 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 अनेक राजे लोक मारले आणि दक्षिण दिशेला प्रस्थान करता करता पुण्याच्या पुढं एक वन लागतं, त्याचं नाव आहे डांकिन्या वन. त्या वनातून चालला होता. जाता जाता शिवमंदिर दिसलं आणि शिवमंदिरामध्ये तो एक राजा तिथं बसलेला होता, त्याचं नाव सुदक्षण. तो राजा पूजा करत होता आणि याला वाटलं हा राजा पूजा करायला लागला, हा पुण्यवान होईल आणि मला प्रभावी पडल म्हणून याला लगेच मारून टाकतो. तो पूजा करता असताना त्या राजाला मारायला गेला आणि महादेव तिथं प्रगट झाले. महादेवाने त्रिशूल घेऊन त्याच्या छातीमध्ये खुपसलं. त्या भीमाने सांगितलं, देवा भक्ता राखे पायापासी, दुर्जनासी सहारी, हा तू भेदभाव करतोस का? त्याने सांगितलं, हा पूजेमध्ये रत होता आणि पूजा करणाऱ्या माणसाला जो त्रास देतो का त्याचा मला जास्त राग येतो. माझ्या पुजाऱ्याला जो त्रास देईल त्याचं कदापि कल्याण होणार नाही. महादेवाने सांगितलं. तो मला जाऊ दे, आता तुझ्या हाताने मरण आले, माझ्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. देवाच्या हाताने मरण येणं म्हणजे मुक्तीच. श्रीकृष्ण ज्यासी कोपुनी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. पण मी मेल्याच्या नंतर तू ह्याच ज्योतिर्लिंगामध्ये स्थापन हो आणि माझं नाव त्याला दे, तू इथं स्थापन हो. भगवंताने सांगितलं, ओके माय डिअर, आता व्हा पुढं तुम्ही. त्याला मुक्ती दिली आणि भगवंत 6व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपाने या मृत्यू लोकामध्ये राहिले. बोली भीमाशंकर भगवान की. 6 ज्योतिर्लिंग झालेत. 7वं जे ना हे उत्तर प्रदेशला एकच ज्योतिर्लिंग आहे. भगवान शंकराने स्वतःला राहण्यासाठी इथं एक नगर तयार केलं पंचक्रोशीचं. त्याचं नाव आहे काशी नगरी. त्याला शुद्ध भाषेत म्हणतात मुक्ती नगरी. तर मरण आल्यावर मुक्ती भेटत असते. तिला हिंदीमध्ये वाराणसी म्हणतात, बनारस म्हणतात, स्वतःला राहण्यासाठी. आणि तिथं भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने प्रगट झाले. बोल विश्वनाथ भगवान की. आणि माता जगदंबा अन्नपूर्णेच्या रूपाने तिथे प्रगट झाली. जो कोणी जगदंबेची पूजा करतो त्याच्या घरी धनधान्याची वृद्धी होत असते. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षांची देही पार्वती. सगळेजण तिच्या दारात जाऊन भिक्षा मागतात तिला.
7वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. रावणाला सगळे लोक नावं ठेवते, पण एक ध्यानात ठेवा, कोणताही माणूस असू द्या, कितीही वाईट असला तर काही ना काहीतरी गुण त्याच्यात चांगले असते. आणि कितीही चांगला माणूस असू द्या, काही ना काही वाईट गुण त्याच्यात असतेच. हे पक्क ध्यानात ठेवा. आणि हे गणित ज्याला कळालं ना, त्याला जीवन जगायचं कळलं. रावणाला किती लोक नाव ठेवते? सगळे लोक नाव ठेवते. इतका द्वेष करते की अजून कोणाचं नाव रावण ठेवलं नाही. तर ठेवलं तुमच्या इथं कोणाचं आहे गावात? आहे का? आहे का? नाही. इतकं पण नाव नाही. पण रावण हा सर्वांगाने वाईट होता, पण त्याच्यामध्ये एक चांगला गुण होता, तो आज कितीतरी रामाच्या जीवनात नाही. तो उठल्यावर स्नान वगैरे झालं तर पहिलं आईचं दर्शन घेत होता, आणि आईचं दर्शन घेऊन मग दुसऱ्या कामाला सुरुवात करत होता. आजचे ज्यांचे नाव राम आहे ते किती जण घेतात आईचं दर्शन, आणि ते रावणाला नाव ठेवतो. एक दिवस तो आईच्या दर्शनाला सकाळी गेला, पण त्याची आई, तिचं नाव आहे कैकसी, आणि तिचा नियम होता रोज पार्थिव शिवलिंग तयार करायचा, त्याची पूजा करायची आणि त्याचं समुद्रामध्ये विसर्जन करायचं. त्याने एक दिवस बघितलं आपल्या आईला किती कष्ट करावे लागतात. माती आणा, वस्त्रगाळ करा, तिचे सुंदर पिंड करा, पूजा करा, नंतर तिला विसर्जन करा. माझी आई आहे, 33 कोटी माझ्या घरात देव कामाला आहेत, नवग्रहाची मला पायरी आहे, आणि त्या आईला एवढे महादेवाच्या पूजेसाठी कष्ट करावे लागतात? नाही नाही, मी स्वतः भगवान शंकराकडे जाईल आणि शंकराकून आत्मलिंग मागून आणले. रावण गेला. भगवान शंकराला कळालं, भगवान शंकर गुप्त झाले कैलासावर, दिसत नाहीये. धावा केला, नाही भेटले. स्तुती आरंभ केली. जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबितम भुजंग तुंग मालिका. अष्टप्रकरणाची सुंदर अशी 8 श्लोकाची स्तुती केली, नाही प्रकट झाली. शेवटी पूजा आरंभ केली, आणि पूजेमध्ये एक एक डोकं कापून अर्पण करू लागला. शिरकमल देवाला अर्पण करू लागला. 8 शिरकमल अर्पण केले. 9वं अर्पण केलं. 10वं ज्यावेळेस तोडू लागला ना, त्यावेळेस भगवान शंकर प्रकट झाले, आणि भगवान शंकर म्हणले, अरे रावणा, स्वतःच्या जीवाची पर्वा न बघता स्वतःचं मस्तक माझ्यावर अर्पण करायला लागला. एवढं काय तुला संकट पडलं म्हणून ही पूजा आरंभ केली? तो म्हणला, देवा माझ्यावर तुम्ही प्रसन्न आहे? म्हणले, हो. काय पाहिजे? मला तुमचं आत्मलिंग पाहिजे माझ्या आईच्या पूजेसाठी. भगवान शंकर म्हणले, आजपर्यंत जेवढ्यांनी माझी पूजा केली का, तेवढ्याने स्वतःसाठीच मागितलं, पण आजू कोणी आईसाठी माझ्याकडे मागायला आलं नाही. तूच एक भक्त दिसला, आईसाठी मागायला आला. आत्मलिंग काढलं, त्याच्या हातात दिलं. पुढं ठेवू नको, जिथं ठेवशील तिथं स्थापन होईल. आत्मलिंग घेऊन निघाला, पण माझ्या नारायणाला मोठं टेन्शन आलं. नारायण म्हणले, हे जर का आत्मलिंग लंकेला गेलं, या जितके देश आहेत का ते सगळे भोगभूमी आहे, पण भारत ही कर्मभूमी आहे. आणि सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर देवाचं देवघर म्हणजे भारत भूमी. जितके देवाचे अवतार झाले ते सगळे भारतामध्ये झाले, म्हणून भारतीय जन्म दुर्लभ. आणि हे जर का तिकडे गेलं तर लोक भारतातले कधी जातील आणि कधी त्यांना दर्शन होईल? हे लिंग इथंच राहिलं पाहिजे. गणपती बाप्पाला बोलवलं आणि सांगितलं, गुराख्याचं रूप घ्या आणि तुम्ही दंडकारण्यामध्ये चारायला जा. गाई चारायला, गाई चारायचं काम करू लागले. नारायणाने लघुशंका सोडली. मायावी लघुशंका आली, पण पिंड घेऊन बसता येईना ना. मग ते गुराख्याच्या रूपात गणपती दिसले आणि त्यांना दिलं आणि म्हणले, एका मुहूर्तामध्ये परत येतो, एक 5-10 मिनिटात येतो. गणपतीने सांगितलं, एक मुहूर्त जर का लागला ना तर मी इथून निघून जाईल.
लवकर येतो आणि ते ज्योतिर्लिंग गणपतीच्या हातात दिलं, गुराखाच्या रूपातले. लघुशंकेला बसला. एक मुहूर्त होऊन गेले. एक मुहूर्त 45 मिनिटाला म्हणतात. त्याची लघुशंका आवरली नाही. गणपतीने संधीचं सोनं केलं आणि खाली ठेवून दिली. पिंड जागीच मृत्यू लोकांमध्ये स्थापित झाली. निघून गेला. रावण आला, बघतो गुराखी नाही, पिंड स्थापन झाली. खूप प्रयत्न केले उचलायचे, पण निघाले नाही. ते ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये स्थापन झालं. बोल वैद्यनाथ भगवान की. आता ह्या ज्योतिर्लिंगाबरोबर बरचसं लोकांचा वाद आहे. कोणी म्हणतं गोकर्ण महाबळेश्वर हे आत्मलिंग आहे, पण शिवपुराण वैद्यनाथला सांगते हे आत्मलिंग आहे. त्याच्यानंतर 9 आहे नागेश्वर. हे दारुका वनामध्ये प्रगट झालेलं आहे. दारुका आणि दारुकी असे 2 पती पत्नी राक्षस होते आणि हे दारुका नगरीतल्या राहणाऱ्या लोकांना त्रास देत होते. म्हणून त्या नगरीतल्या लोकांनी एका औरव नावाच्या ऋषीला जाऊन सांगितलं की ह्या राक्षसांना समजून सांगा की आम्हाला विनाकारण त्रास देऊ नका. खूप समजून सांगितलं पण ऐकलं नाही. प्रसंग असा झाला, त्या औरव ऋषीला ते रागावून बोलू लागले. राग आला आणि औरव ऋषीने सांगितलं तुम्ही जर का विनाकारण कोणाला छळताल तर तुम्हाला त्याच वेळेस मृत्यू येईल, हा माझा शाप. आता साधूचा शाप लागला, काय करावं. सगळं नगर उचलून पाण्यात राहायला गेले. आणि पाण्यामध्ये राहू लागले. पण पाण्यातून प्रवास जहाजाने काही वैश्य लोक करू लागले, व्यावहारिक व्यवसाय करू लागले. ते जहाजच खाली उतरून घेतलं आणि सगळे व्यापारी लोक बंदी करण्यात टाकले. त्याच्यामध्ये एक वैश्य होता, सुप्रिय वैश्य, आणि त्याचा नियम होता महादेवाची पूजा केल्याशिवाय पाणी सुद्धा प्यायचं नाही. काही नित्य नेमाविनं अन्न खाय तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. पूजा करू लागला. मानस पूजा रत्ने कल्पित मासनम हिमजले स्नानंची दिव्यांबरम. पूजा करताना बघितलं आणि काहीतरी भजन पूजन करायला लागला. म्हणून तो दारुक नावाचा राक्षस 2 पती पत्नी मारायला उठले. पण त्या छिद्रातल्या विवरातून त्याला सूर्यप्रकाश दिसला होता. त्याच विवरातून महादेव प्रगट झाले आणि दारुका राक्षसीचा राक्षसाचा वध केला आणि सुप्रिय वैश्याला घेऊन वरती आले. सगळा परिवार त्याचा सुखी केला. त्याने सांगितलं बाबा, संकटाच्या वेळेस तुम्ही माझं रक्षण केलं, तसं तुम्ही सपरिवार इथं राहा आणि सगळ्यांचं रक्षण तुम्ही करा. महादेवाने पार्वतीला सगळ्या परिवाराला बोलून घेतलं आणि दारुका वनामध्ये सपरिवार राहू लागले. बोली नागेश्वर भगवान की. असं सुंदर वनामध्ये भगवंताचं वास्तव्य झालं. 10वं ज्योतिर्लिंग आहे दक्षिण दिशेला समुद्राच्या तीरावर. रामप्रभू सीता मातेला आणण्यासाठी जाणार होते. त्यावेळेस त्यांनी महादेवाचं पूजन केलं आणि सुंदर असं महादेवाने प्रगट होऊन सांगितलं तुमचे सगळे मनोरथ पूर्ण होईल, विजयश्री प्राप्ती होईल आणि तुमची भार्या तुम्हाला परत मिळेल. रामाने स्थापन केलं म्हणून त्या ज्योतिर्लिंगाचं नाव पडलं. रामाचा जो ईश्वर त्याचं नाव बोल रामेश्वर भगवान की. 11वं ज्योतिर्लिंग आहे आपल्या मराठवाड्यामध्ये. संभाजीनगरच्या बाजूला एक नगर होतं, वन होतं, देवगिरी प्रांत म्हणत होते त्याला. आणि देवगिरी प्रांतामध्ये एक सुंदर ब्राह्मण राहत होता, सुधर्मा नावाचा. आणि त्याचं लग्न झालं. त्या ब्राह्मण कन्येचं नाव होतं सुदेहा. 2 पती पत्नी मोठ्या आनंदाने गृहस्थी धर्माचं पालन करून प्रपंच करू लागले. अनेक काळ गेला पण घरामध्ये पाळणा हल्ला नाही. खूप उपचार केले पण गुण आला नाही, संतती होत नाही. मग काय करावं. ब्राह्मणाने सांगितलं मी दुसरा विवाह करणार. आपल्या घराला संतती पाहिजे, माझी परंपरा चालवणारा कोणीतरी पाहिजे. काय करावं.
सुंदर असं त्या ठिकाणी तिने आपल्या लहान्या बहिणीशी विवाह करून दिला ब्राह्मणाचा. तिचं नाव आहे घृष्मा. हिचा नियम होता महादेवाच्या 108 पिंडी केल्याशिवाय पाणी ग्रहण करायचं नाही. पूजा करायला आरंभ केला. पूजा झाली. कालांतराने एक मुलगा झाला. तो मुलगा तिने बहिणीच्या ओटीत दिला. पण त्या घृष्माला सगळा मान भेटत होता. सवती मस्तर निर्माण झाला. तिला सहन झाला नाही आणि तिच्या मुलाला मारून टाकलं सख्या बहिणीने. परिणाम असा झाला, जिथं तिचा मुलगा मारून टाकला होता, दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठली, 108 पिंडीची पूजा केली, अर्पण करायला गेली. तिला तिथं महादेवाने दर्शन दिलं आणि तिने सांगितलं, बाबा सकाळपासून माझा मुलगा मला दिसत नाही, माझा मुलगा मला प्राप्त व्हावा. मी जे काही तुमची पूजा केली असेल, फक्त माझा पुत्र मला आणून द्या. ते म्हणले, तुझा पुत्र तुझ्या बहिणीने मारून ह्याच कुंडात टाकलेला आहे. महादेवाने तिचा पुत्र आणून तिला परत दिला आणि महादेवाला तिने सांगितलं, माझं जसं संकट निवारण केलं तसं तुम्ही इथं सगळ्यांचं संकट दूर करण्यासाठी थांबा. आणि महादेव तिथं थांबले. पण तिचं नाव आपल्या ज्योतिर्लिंगाला दिलं म्हणून नाव पडलं बोल घृष्मेश्वर भगवान की जय. 11वं ज्योतिर्लिंग प्रगट झालं आणि 12वं सुद्धा महाराष्ट्रामध्ये त्र्यंबकेश्वरला त्या नगरीमध्ये सुंदर असणार एक ब्राह्मण होता. त्याचं नाव गौतम ऋषी. तिथं पर्जन्य पडत नव्हतं, पाऊस पडत नव्हता, म्हणून त्याने भगवान वरुणाची पूजा केली. वरुण भगवान प्रसन्न झाले आणि अक्षय पात्र त्याला दिला. कुशीवर्ता तीर्थ नाशिक मधलं. आता त्याची प्रसिद्धी जगामध्ये वाढली. कोणाची? गौतमाची. पण लोकांना सहन झालं नाही म्हणून गणपतीची प्रार्थना केली. गणपतीला गायीचं रूप घेऊन गौतमाच्या भूमीमध्ये पाठवलं आणि गौतम ऋषीच्या आश्रम त्या वावरामध्ये शेतामध्ये साळी खाऊ लागली एक मरकुडी गाय. गौतम ऋषीने आपल्या धान्याचं रक्षण करावं म्हणून भीती दाखवली. वाळलं गवत तिच्या अंगावर टाकलं आणि गाय मेली. गाय कोण होती? गणपतीचं रूप. गौ हत्या झाली. ब्राह्मणाला गावातून लोकांनी वाळीत टाकलं आणि सांगितलं, जोपर्यंत तू गंगा ह्या मृत्यूलोकात आणत नाही तोपर्यंत आम्ही तुला भावकीत घेणार नाही. सामाजिक बहिष्कार केला आणि तो गौतम ब्रह्मगिरीवर गेला. 12 वर्ष भगवान शंकराची प्रार्थना केली. भगवान शंकराला प्रसन्न करून घेतलं आणि भगवान शंकराने त्याला पवित्र करण्यासाठी जटेतून गंगा निर्माण केली आणि त्या गंगेमध्ये त्याने स्नान केलं आणि त्याने भगवान शंकराला प्रार्थना केली, गंगा मातेला प्रार्थना केली, माझ्यासाठी तुम्ही दोघं जण इथं राहा आणि जसं मला पवित्र केलं तसं सगळ्यांना पवित्र करा. भगवंताने विनंती करू तिची मानली आणि 3 जण तिथं स्थापन झाले. भक्त, गंगा आणि देव म्हणून त्या ज्योतिर्लिंगाला नाव पडलं बोली त्र्यंबकेश्वर भगवान की जय. असं सुंदर 12 ज्योतिर्लिंगाची कथा शिवपुराणामध्ये सांगितली. प्रसंगाच्या ओघामध्ये थोडासा वेळ माझा जास्त गेला, पण आता लगेच शिवपुराणाचे सुंदर असं पार्थिव शिवलिंगाची 15 मिनिटांमध्ये महाराज पूजा करतील आणि लगेच आरती होईल. तोपर्यंत आरतीचे यजमान समोर येऊन बसा. 10 मिनिटांमध्ये पूजा होईल. चला देव.